हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही निर्मिती पाहिली. ते पहिली ऊर्जा निर्मिती आहे औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र. आता आपल्याला जे दुसरा मुद्दा शिकायचा आहे, अणु ऊर्जेवर आधारित अ, विद्युत ऊर्जा निर्मिती. आता अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती अ, मध्ये ऊर्जा निर्मिती कशी केली जाते याच्याविषयीचा भाग शिकायचा आहे बघा. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये अणु ऊर्जा जे आहे युरेनियम, थोरियम, रेडियम हे ज्या अणु ऊर्जा याच्यापासून तयार केली जाते बघा. जनित्र फिरवण्यासाठी जे जनित्र आपण शिकलो, जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जातात. म्हणजे अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये जे जनित्र आहेत ते फिरवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? जे वाफेवर चालणारे टर्बाईन्स आहेत त्या टर्बाईनचाच वापर केला जातो. मात्र इथं युरेनियम बघा, इथं खूप महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूच्या अणुकेंद्रकाच्या विखंडनातून निर्माण झालेली उष्णता ऊर्जेचा उपयोग म्हणजे युरेनियम आणि अणुकेंद्रक प्लुटोनियम याच्या अणुकेंद्रकाचं विखंडन केलं जातं, म्हणजे ते फोडले जातात आणि याच्यापासून तयार झालेल्या ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. म्हणजे युरेनियम आणि प्लुटोनियम या अणुकेंद्रकाच्या विखंडातून जी निर्माण झालेली जास्त प्रमाणात ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा उपयोग करून पाण्यापासून उच्च दाबाची वाफ निर्मिती केली जाते आणि या वाफेच्या शक्तीनं किंवा या वाफेचा उपयोग करून जे टर्बाईन्स आहेत ती टर्बाईन्स फिरवली जातात. त्यामुळं जनित्र टर्बाईन्स फिरल्यानंतर ती जनित्राला जोडलेले असतात आणि त्या जनित्रातलं चुंबक आहे तो फिरला जातो. फिरून विद्युत निर्मिती होते. अणुविद्युत केंद्रातील रचना खालील प्रमाणे दाखवले. आता अणुविद्युत केंद्रामध्ये जी रचना आहे ती कशी असते तर बघा, पहिला मुद्दा आहे अणुविभंजनासाठी अणुभट्टी. म्हणजे अणु जे आहेत, आता युरेनियम आणि प्लुटोनियम याच्या अणु जर फोडायचे असतील तर ते बाळांनो आपल्याला अशा हवेमध्ये फोडता येत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याकडं अणुभट्टी पाहिजे अणु फोडण्यासाठी. त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये कोणते दोन इंधन म्हणून वापरलं जातं तर त्यांनी सांगितलेलं आहे, एक आहे तो म्हणजे युरेनियम आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे प्लुटोनियम आहे. आता हे फोडल्यानंतर अणुभट्टीत त्याच्यापासून काय निर्माण होते आपण सांगितले, जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि मग त्या उष्णतेचा उपयोग आपण कशासाठी करतोय? पाण्याच्या वाफेच्या निर्मितीसाठी त्या उष्णतेचा वापर केला जातो. हा दुसरा आहे. तिसरा आहे त्या वाफेवर चालणारे आपण काय करणार आहोत? टर्बाईन जोडणार आहोत आणि त्या टर्बाईन्सला आपण काय कशाला जोडणार आहोत? जनित्र. आणि जनित्र जोडल्यानंतर त्याच्यापासून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. आता इथे एक सांगितलेलं आहे वाफेवर चालणारी जे टर्बाईन्स आहे, आपण जसं अगोदर पाहिलं होतं, अगोदर आपण एक पाहिलं होतं की बघा याच्यामध्ये विद्युत जनित्राच्या रचनेमध्ये किंवा विद्युत ऊर्जेमध्ये ती जी वाफ आहे त्या वाफेचं पुन्हा संगणन केलं जातं आणि संगणन केल्यानंतर वाफेपासून पुन्हा ह्या पद्धतीचं पाणी तयार केलं आणि याच पाण्याचा वापर पुन्हा या अणूपासून ऊर्जा निर्मिती अणूपासून उष्णता निर्माण करून त्याच्यावर सोडली जाते बघा. म्हणूनच इथे अणूतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम कशामध्ये केलं जातं? औष्णिक ऊर्जेमध्ये केलं जातं. पुन्हा औष्णिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? वाफेच्या गतिज ऊर्जेत केलं जातं. वाफेच्या गतिज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? टर्बाईन्स आणि जनित्राच्या गतिज ऊर्जेमध्ये. आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? विद्युत ऊर्जेत केलं जातं. बघा, हे टप्प्याटप्प्यानं होणारं हे ऊर्जा रूपांतर ही तुम्हाला आकृतीत दाखवता येतं. पहिलं अणूतील ऊर्जा आपण जो वरती पाहिलं ते, पुन्हा त्याचं औष्णिक ऊर्जेत रूपांतर केलं जातं. औष्णिक ऊर्जेचं रूपांतर परत वाफेतील गतिज ऊर्जेत केलं जातं. वाफेतील गतिज ऊर्जेचा वापर करून त्या टर्बाईनमध्ये जी स्थितीज ऊर्जेचं रूपांतर पुन्हा गतिज ऊर्जामध्ये टर्बाईनमध्ये केलं जातं आणि त्या गतिज ऊर्जेपासून कोणती ऊर्जा निर्माण केली जाते? विद्युत ऊर्जा. आता अणु विखंडन ही जी प्रक्रिया आहे, ह्या अणूचं विखंडन कसं होतं? आता पुढचा मुद्दा आपल्याला सांगा पाहू आहे, अणूचं विखंडन कसं होतं किंवा अणु ऊर्जा जी आहे ती कशी निर्माण केली जाते बघा. युरेनियम 235
ह्या अणूवर म्हणजे युरेनियम 235 हे जे समस्थानक आहे, या समस्थानकावर अणूवर समजा आता युरेनियम हे 235 युरेनियम आहे, तर या 235 युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा करायचा. कशाचा मारा करायचा आहे? न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचं रूपांतर 235 या समस्थानकात होतं. युरेनियम 235 अत्यंत अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन म्हणजे त्याच्यापासून काय तयार होतं? बेरियम आणि क्रिप्टॉन सीआर यांच्या विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन तयार होतात. ह्याच्यापासून किती न्यूट्रॉन तयार होतात? 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगा व्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. या अभिक्रियेत निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून अधिक युरेनियम 235 म्हणजे एकाचं जर आपण हे केलं, एका केंद्रकाचं जर विखंडन केलं तर त्याच्यापासून 3 न्यूट्रॉन तयार होतात. हे 3 न्यूट्रॉन काय करतात? समजा याच्यापासून हे 3 न्यूट्रॉन तयार झाले, 1 2 आणि समजा हे 3, परत हे 3 न्यूट्रॉन दुसऱ्या केंद्रकावर आढळले जातात आणि त्याच्यापासून पुन्हा 3 न्यूट्रॉन तयार करतात. बघा, या प्रक्रियेत निर्माण झालेले इलेक्ट्रॉन इतर युरेनियमच्या अणूचं विखंडन करतात. आता खाली तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न काळजीपूर्वक पहा. बघा, अशा प्रकारे अणुविखंडनाची ही साखळी नेहमी चालू राहते. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे अणु ऊर्जा केंद्रात ही साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते. म्हणजे अणु ऊर्जा निर्मिती केंद्र आहे त्याच्यामध्ये ही जी साखळी आहे ती नियंत्रण पद्धतीने घडवून आणली जाते. उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती जी आहे ती या ठिकाणी केली जाते. आता खाली तुम्हाला इंटरनेट माझा मित्र असा एक प्रश्न दिलेला आहे. त्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही त्यांनी हे दिलेले आहेत, भारतातील प्रमुख अणुविद्युत जी केंद्र आहेत ती केंद्र तुम्हाला शोधायला सांगितलेले आहेत. बघा, कुंडनकुलममध्ये कोणतं आहे? तारापूर हे कुठं आहे? मी एक सांगतो फक्त, महाराष्ट्रामध्ये आहे. त्याची क्षमता किती मेगावॉट आहे? कैगा कुठं आहे? आता याच्यावरून एक गोष्ट तुमच्या सहज लक्षात येईल, ती कोणती गोष्ट आहे? बघा, इथं केंद्रकीय विखंडन तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ही गेल्या वर्षी म्हणजे या वर्षी नाही, गेल्या वर्षी ही तुम्हाला रिकाम्या जागेला प्रश्न विचारला होता. ही केंद्रकीय विखंडन आहे. बघा, इथं मध्ये हा जो आहे हा तुमचा न्यूट्रॉन आहे, हे जे आहे हा युरेनियम आहे. युरेनियमवर जर या न्यूट्रॉनचा मारा केला तर आपण आता जसं सांगितलं, काय सांगितलेलं आहे की एक न्यूट्रॉनवर मारा केल्यानंतर त्याचं 3 जे आहेत 3 न्यूट्रॉन तयार होतील आणि या 3 न्यूट्रॉनचा पुन्हा एकमेकावर अशा पद्धतीनं मारा होत जाईल आणि ह्याच्यापासून हे काय होत जाईल, तुमची अणु ऊर्जा किंवा केंद्रकीय विखंडन पद्धतीनं ही जी श्रृंखला अभिक्रिया ही श्रृंखला अभिक्रिया सतत तुमची चालू राहते. आता पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला एक दिलेला आहे त्यांनी की एक रचना दाखवलेली आहे. आता अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा हा तुम्हाला एक आराखडा दिलेला आहे. या आराखड्याची आपण माहिती घेणार आहोत. बघा, हा जो आराखडा आहे तुम्हाला दिलेला, हा अणु ऊर्जावर आधारित तयार केलेला हा पूर्ण आराखडा आहे. ह्याच्यामध्ये काय काय आहे मी ते अगोदर सांगतो. हा जो आहे तो कूलिंग टॉवर आहे, हे जे आहेत हे टर्बाईन्स आहेत, हे काही मगाशी आपण जसं संगणन क्रिया अगोदर पाहिली होती तसं संगणन करणारा भाग आहे. हे नियंत्रित कांडे आहेत, हे अणुभट्टी आहे, हा पंप आहे, ही वाफ निर्मिती आहे आणि पाण्याची वाफ. आता ह्याच्यामध्ये कार्य नेमकं कसं चालतं बघा. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखं खनिज वापरलं जात नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये कोळशासारखं इंधनाचा वापर केला जात नाही. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं? त्यामुळं वायू प्रदूषणासारख्या समस्या उद्भवत नाहीत आणि याच्यामध्ये वायू प्रदूषणासारख्या कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होत नाहीत. आता ह्याचं जे कार्य आहे ते मी थोडक्यात तुम्हाला अगोदर इथं क्लिअर करतो आणि मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. बघा, आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हे जे आहे
ह्या अणुभट्टी आहे, या अणुभट्टीमध्ये युरेनियम आणि प्लुटोनियम हे या अणुभट्टीमध्ये ह्याच्यावर न्यूट्रॉन सोडून हे फोडले जातात. आता फोडल्या गेल्यानंतर ह्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते. आता ही जी उष्णता आहे, ही उष्णता या ठिकाणी ही सोडली जाते आणि इथं वाफ निर्मिती केली जाते. आता ही वाफ निर्मिती केल्यानंतर ही जी वाफ आहे याच्यातून याच्यामध्ये जाते आणि हे जे टर्बाईन्स आहेत, इथून बघा पाण्याचा हा जो पंप आहे, ह्या पाण्याच्या पंपातून या कुलिंगमधलं काहीचं गरम पाणी किंवा हे खालच्या बाजूला जे थंड पाणी असतं ते घेतलं जातं आणि त्याच्या वाफेपासून हे जे आहेत हे टर्बाईन फिरवले जातात आणि टर्बाईन फिरवल्यानंतर हे टर्बाईन या जनित्राला जोडली जातं आणि मग या जनित्रापासून विद्युत निर्मिती केली जातात. हे ह्याचं थोडक्यात कार्य. बघा, आपण आता शिकलो की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोळसा वापरला जात नसल्यामुळं प्रदूषणासारख्या समस्या निर्माण होत नाहीत. शिवाय पुरेसे अणुइंधन उपलब्ध असल्यास, जर आपल्याकडे अणुइंधन मोठ्या प्रमाणावर जर उपलब्ध असल्यास अणुविद्युत ऊर्जा हा तर एक चांगला ऊर्जा स्रोत होऊ शकतो. जर आपल्याकडे पुरेसं इंधन असेल तर अणुऊर्जेचा स्रोत हा चांगला स्रोत होऊ शकतो. परंतु अणुविद्युत ऊर्जा निर्माण करण्यात काही समस्या आहे. पण आपल्याला याच्यापासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, हा एक चांगली आहे. पण आपल्याकडे तेवढं पुरेसं अणुइंधन उपलब्ध आहे का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, त्याच्या काही समस्या आहेत. त्यातली पहिली एक समस्या कोणती आहे? अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचं म्हणजे अणूचं विखंडन, म्हणजे आपण आता युरेनियम आणि प्लुटोनियमचं ह्याचं जे विखंडन आहे म्हणजे फोडलं जातं, तयार होणाऱ्या पदार्थामधून सुद्धा धोकादायक, म्हणजे ते ज्या वेळेला फोडले जातं त्यावेळेला त्याच्यातून धोकादायक आण्विक प्रारणं बाहेर पडतात. म्हणजे ती कोणती आहेत? अल्फा, बीटा आणि गॅमा. अशा पदार्थाची आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कधी लावायची हा शास्त्रज्ञापुढील जटिल. ह्याच्यापासून विद्युत निर्मिती होत्या, पण जर आपण ती फोडली तर त्याच्यापासून जी आण्विक प्रारणं बाहेर पडतात किंवा त्याचा जो कचरा होतो तो कुठं टाकायचा, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा आहे बघा याची समस्या, अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणामुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. कारण जर समजा जर आपण अणु ऊर्जा म्हणजे जे अणू आहेत युरेनियम आणि त्या अणु केंद्रकामध्ये जर स्फोट झाला तर त्याच्यातून बाहेर पडता येत नाही, कारण त्याच्यामध्ये फार मोठी जीवितहानी होऊ शकते. आता पुढचा जो प्रश्न आहे, तुम्हाला तुलना करायला सांगितलेला आहे, आपण त्याच्यावर नंतर विचार करू. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित. आता नैसर्गिक वायूच्या ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र कोणती आहेत याचा आपण आता विचार करतोय. तिसरं विद्युत निर्मिती केंद्र. आता ह्याच्यावर बाळांनो जरा तुम्हाला थोडक्यात लक्ष द्या, कारण तुम्हाला ह्याच्यावर काही वेळेला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. बघा, यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलन, याच्यामध्ये काय केलेलं आहे, नैसर्गिक वायूचं ज्वलन, जे निसर्गामध्ये वायू आहेत त्या वायूचं ज्वलन करून उच्च तापमानास या दाबाच्या वायूनं फिरणारी टर्बाईन वापरली जातात. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना खालील प्रमाणे दाखवलेली आहे. बघा, त्यांनी इथं दाखवलेलं आहे उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर. इथं काय वापरलेलं आहे त्यांनी? कॉम्प्रेसर. त्याचा ज्वलन कप्पा, वायूवर चालणारी टर्बाईन, त्याला परत काय जोडलेलं आहे? जनित्र, आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून विद्युत ऊर्जा. आता बघा, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग पडतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जरा बाळांनो इथं काळजीपूर्वक समजावून घ्या. 3 मुख्य भाग असतात. ते 3 मुख्य भाग कोणते आहेत बघा. पहिला जो भाग आहे कॉम्प्रेसरच्या साह्यानं, आता इथं आपण आकृतीत पाहणार आहोत, इथं जो तुम्हाला दाखवलेला आहे हा कॉम्प्रेसर आहे. कॉम्प्रेसरच्या साह्यानं ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. ह्या कॉम्प्रेसरच्या साह्यानं हा जो ज्वलन कक्ष आहे, या ज्वलन कक्षामध्ये उच्च दाबाची जी हवा आहे ती हवा सोडली जाते. आता इथून बाहेरून हवा या कॉम्प्रेसरमध्ये घेतली जाते आणि या कॉम्प्रेसरमधून जी हवा आहे उच्च दाबाची ती ज्वलन कक्षामध्ये सोडली जाते. तिथं नैसर्गिक वायू व हवा एकत्रित येते.
या ज्वलन कक्षामध्ये जी नैसर्गिक हवा आहे ती हवा आणि इथून कॉम्प्रेसरमधून सोडलेली जी हवा आहे त्याचं ज्वलन केलं जातं. या कप्प्यातून आलेली अतिउच्च दाबाची आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवण्यासाठी वापरला जातो. मग हे जे आहेत इथून हे कशासाठी वापरले जातात? हे जे टर्बाईन्स आहेत या टर्बाईनची पाती फिरवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ह्या टर्बाईनला जोडलेले हे काय आहे? जनित्र आहे. या जनित्रात फिरून विद्युत निर्मिती होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्यानं होणारं ऊर्जा रूपांतर खालील आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा. आता जो नैसर्गिक वायू आपण वापरणार आहे त्याच्यामध्ये रासायनिक काही ऊर्जा आहे. त्या रासायनिक ऊर्जेचं नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा, त्या टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जा आणि त्या टर्बाईनमधल्या गतिज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? विद्युत ऊर्जेत केलं जातं. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मग परीक्षेला प्रश्न विचारते तुम्हाला की कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मितीपेक्षा वायूवर चालणारी विद्युत निर्मिती कक्ष का किंवा का जास्त असतं? कारण ह्यांची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता कोळशावर चालणाऱ्या संचापेक्षा वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता जास्त असते. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्यामुळं कारण सल्फर हा धोकादायक आहे. नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचामध्ये या वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषण कमी होतं. म्हणजे ज्याच्या ज्वलनामध्ये सल्फर येतो त्याचं प्रदूषण जास्त होतं आणि ज्याच्या ज्वलनामध्ये सल्फर कमी नसतो त्याचं प्रदूषण कमी होतं. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा खालील आकृतीत दाखवलेला आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं हा आराखडा कशा प्रमाणे आहे. हवा ही कॉम्प्रेसरमध्ये होते. कॉम्प्रेसरमधून ती हवा उच्च दाबाखाली ज्वलन कक्षामध्ये पाठवली जाते. या ज्वलन कक्षामध्ये नैसर्गिक हवा आणि पाठवलेली उच्च दाबातली हवा या दोघांमध्ये रासायनिक क्रिया होते आणि रासायनिक क्रिया झाल्यानंतर उच्च दाबाची हवा ही गॅस आणि टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली जाते. त्याला जनित्र जोडले जातात आणि या टर्बाईनमधून बाहेर पडणारा जे वायू आहे तो वायू उष्ण वायू जो आहे तो बाहेर टाकला जातो. ही जी क्रिया आहे या क्रियेला म्हणायचं आहे नैसर्गिक वायू वर आधारित विद्युत केंद्र. मग तुम्हाला पाहणं हा प्रश्न परीक्षेला ही आकृती परीक्षेला दिली जाते. ह्याचे नावं दिली जातील. ही कोणती आहे हे ओळखता आलं पाहिजे. आता भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र आणि त्याची निर्मिती क्षमता तुम्हाला दिलेली आहे. बघा समरलकोटा हा आंध्र प्रदेशामध्ये आहे. 2620 मेगावॅट ही वायूवर ऊर्जा निर्मिती केलेली आहे. अंजनवेल महाराष्ट्रामध्ये आहे. बवाना दिल्लीला आहे. कोंडापल्ली आंध्र प्रदेशाला आहे. हे नेहमी लक्षात ठेवा असं सांगितलेलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा वापर हा अनिवार्य असला तरी तो आवश्यक तेवढाच करा. काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे.